रात्रीचे 11 वाजले होते। केरळमध्ये MBBS शिकणाऱ्या एका मुलाच्या मोबाईलवर एक PDF आली। आता तो स्वतः मेडिकलचे शिक्षण घेत होता, त्यामुळे त्याने ती PDF फार गांभीर्याने घेतली नाही। त्याने फक्त ती आपल्या वडिलांना फॉरवर्ड केली। पण दुसऱ्या दिवशी जे काही घडलं त्याने संपूर्ण देश हादरला, कारण त्या PDF मधले तब्बल 135 प्रश्न नीटच्या खऱ्या प्रश्नपत्रिकेशी जुळले। आणि मग सुरू झाला राजस्थान, हरियाणा, बिहार, तेलंगणा आणि महाराष्ट्र असा पसरलेला एक भला मोठा पेपर लीक रॅकेटचा तपास। शेवटी संपूर्ण नीट परीक्षा रद्द झाली, CBI मैदानात उतरली आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं। नेमकं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेच्या भोवती सध्या प्रचंड वाद निर्माण झालाय। कारण आता समोर आलेली माहिती ही फक्त पेपर लीकची नाहीये, तर पूर्ण सिस्टममध्ये कोण कोण शामिल असू शकतं याचे धक्कादायक संकेत देणारी आहे। आणि या संपूर्ण कथेत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या लीकचा शोध पूर्णपणे योगायोगाने उघड झाला। तर 2 मेची रात्र होती। केरळमध्ये शिकणाऱ्या राजस्थानच्या सीकरमधील एका MBBS विद्यार्थ्याला त्याच्या मित्राकडून एक गेस पेपर PDF स्वरूपात मिळाला। तो आधीच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे त्याला त्या पेपरचा काही उपयोग नव्हता, म्हणून त्याने तो आपल्या वडिलांना फॉरवर्ड केला। त्याचे वडील सीकरमध्ये नीट कोचिंग विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल चालवत होते। मुलाने मेसेज केला, जर हॉस्टेलमध्ये कोणी नीटची परीक्षा देत असेल तर त्याला हा पेपर युजफुल ठरेल, उपयोगी ठरेल। त्यावेळी कुणाला कल्पनाही नव्हती की हा किती मोठा स्कॅम असू शकतो। 3 मेचा दिवस उजाडला। त्या दिवशी नीटची परीक्षा होती। सकाळी त्या हॉस्टेल मालकाने परीक्षा देणाऱ्या 4 मुलींना तो पेपर देण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच परीक्षा केंद्रासाठी त्या 4ही मुली निघून गेल्या होत्या। त्यानंतर फक्त उत्सुकतेपोटी त्या मालकाने तो पेपर आपल्या ओळखीच्या एका केमिस्ट्री शिक्षकाला पाठवला आणि इथून सुरू झाला संपूर्ण देशाला हादरवणारा खुलासा। त्या शिक्षकाने नीटच्या प्रश्नपत्रिकेशी तुलना केली। 108 पैकी 45 प्रश्न अक्षरशः सेम टू सेम होते। त्याला विश्वासच बसला नाही। त्याने लगेच बायोलॉजी शिकवणाऱ्या दुसऱ्या शिक्षकांना बोलवलं। तपास पुढे गेला आणि समोर आलं की 204 पैकी 90 प्रश्न हे जुळतात, म्हणजे एकूण 135 प्रश्न खऱ्या पेपरशी जुळले होते। हा फक्त अंदाज नव्हता, हा सरळ पेपर लीकचा संशय होता। यानंतर हॉस्टेल मालक आणि शिक्षक थेट पोलिसांकडे गेले। पण इथेच या कथेला आणखी एक विचित्र वळण मिळालं। सीकर पोलीस स्टेशनमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी FIR घ्यायलाच नकार दिला। त्यांचं म्हणणं होतं की जर पेपर लीक झाला होता तर परीक्षेपूर्वी तक्रार का केली नाही। उलट पोलिसांना संशय आला की जर हे लोक परीक्षा रद्द करण्यासाठी तक्रार करत असतील तर, म्हणजे 135 प्रश्न जुळत असतानाही स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलं नाही। पण हॉस्टेल मालक आणि शिक्षक इथे थांबले नाहीत। त्यांनी थेट NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ईमेल पाठवला आणि इथून संपूर्ण प्रकरणाचा स्फोट झाला। NTA ने हा मुद्दा गंभीरतेने घेत इंटेलिजन्स ब्युरोला माहिती दिली आणि राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप म्हणजे SOGला तपासाचे आदेश देण्यात आले। यानंतर फोन रेकॉर्ड्स, WhatsApp चॅट, संपर्क, व्यवहार सगळं तपासलं जाऊ लागलं आणि तपास जसा पुढे गेला तसं एक मोठं नेटवर्क समोर यायला लागलं। तपासामध्ये जयपूर जवळील 2 भाऊ समोर आले। त्यांनी हा पेपर सीकरमध्ये विकल्याचं मान्य केलं। यानंतर धागा हरियाणापर्यंत पोहोचला। तिथे आयुर्वेदिक मेडिकलचा पहिल्या वर्षाचा एक विद्यार्थी संशयाच्या केंद्रस्थानी आला। आरोप असा होता की त्याने बिहार, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थ्यांना मोठ्या रकमांमध्ये हा पेपर विकला आहे। पण तपास अजून संपला नव्हता, कारण पुढचा धागा थेट आपल्या राज्यात महाराष्ट्रात येऊन थांबलाय। तपासामध्ये शुभम खैरनार नावाचा विद्यार्थी समोर आला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे गेस पेपरची प्रिंटेड कॉपी सापडली आहे। म्हणजे हा पेपर फक्त ऑनलाईन फिरत नव्हता, तर त्याच्या छापील प्रती देखील देशभर पोहोचलेल्या होता। आता हा संपूर्ण प्रकरणानंतर देशभर संताप उसळलाय, कारण लाखो विद्यार्थी महिने अभ्यास करतात या परीक्षेसाठी, प्रचंड ताण सहन करतात।
काही विद्यार्थ्यांनी तर सोशल मीडियापासून स्वतःला कित्येक महिने लांब ठेवले, कुटुंबांनी लाखो रुपये खर्च केलेत आणि आता अचानक परीक्षा रद्द झाली आहे. NTA अधिकृतपणे नीट UG 2026 परीक्षा रद्द केली. परीक्षा पुन्हा घेतली जाईल असं जाहीर केलं. नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील, पण पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही आणि अतिरिक्त फीही भरावी लागणार नाही अशी माहिती दिली आहे. पण या सगळ्यांमध्ये मोठा प्रश्न अजून कायम आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रीय परीक्षेचा पेपर बाहेर कसा गेला, तो कुठून बाहेर आला, यामध्ये कोण कोण सामील आहे आणि अजून किती लोकांपर्यंत हा पेपर पोहोचलेला होता. एका साध्या PDF-ने संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. कारण ही फक्त पेपर लीकची गोष्ट नाहीये, लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची गोष्ट आहे. आणि आता या सगळ्यांच्या नजरा आहेत CBI तपासाकडे. कारण या प्रकरणातून अजून किती मोठी नावं बाहेर येणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया, आपलं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.